शुभ्रज्योत्स्ना पुलकित यामिनी कुसुमित द्रुमदल शोभिनी शुभ्रज्योत्स्ना पुलकित यामिनी कुसुमित द्रुमदल शोभिनी सुहासिनी सुमधुर भाषिणी सुखदा वरदा सुखदा वरदा मातरम वंदे मातरम वंदे मातरम माता होईल सस्यशालिनी सुजला सुफला भाग्यरूपिणी माता होईल सस्यशालिनी सुजला सुफला भाग्यरूपिणी सुजला सुफला भाग्यरूपिणी सुजला सुफला भाग्यरूपिणी. वंदे मातरमचं हे 150व सार्धशती महोत्सव हा साजरा होतोय. मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण भारतात हे कार्यक्रम होणार आहेत आणि आदरणीय प्रमोदजी सावंत सर यांनी आपल्या गोव्याचे मुख्यमंत्री यांनी हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयचे या आनंद मठ ह्या नाटकाक एक वेगळं अशें संदर्भ लाभिल्लो आसा. वंदे मातरम हो शब्द जेन्ना आमी आयकता तेन्ना आंगार कांटो भरता. वंदे मातरम ह्या शब्दानच भितर इतली जादू आसा, पण ह्या जादूच्या शब्दाक ह्या स्फूर्तीदायक शब्दाक आणि अशा ऐतिहासिक शब्दाक आज 150 वर्ष पूर्ण जातात. हे नाटक पंडित बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेलं या कादंबरीवरती म्हणजे वंदे मातरम या गीतासाठी म्हणजे जसं आमचे अध्यक्ष बाब दामू नाईक यांनी जे सांगितलं की ह्या गीतातून आपण भारत देश स्वतंत्र करू शकलो आणि हेच गीत आपल्याला पुढे नेत असताना आपण जसं म्हणतोय की विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी नवीन पिढीला हे गाणं ऐकवणं, हे गाणं समजवणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. 150 वर्षानंतरही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी याने हे गाणं परत एकदा म्हणजे आपल्या आजच्या तरुण पिढीसाठी तरुण पिढीच्या समोर यावं म्हणून येत्या 7 तारखेला सकाळी 10 वाजता हा पूर्ण म्हणजे गोव्यातील तर पूर्ण गोव्यात नाही तर पूर्ण देशभर ज्या ज्या ठिकाणी सरकारी कार्यालय असतील, हायस्कूल असतील, हाय सेकंडरी असतील, सार्वजनिक कार्यक्रम हे गाणं म्हणण्याचं हे गाणं ऐकण्यासाठी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे. गोवा सरकारच्या वतीने 7 तारखेला सकाळी 10 वाजता हा प्रत्येक म्हणजे सरकारी कार्यालयाच्या समोर हा कार्यक्रम होईल. आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी वंदे मातरमचा कुठे कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम मुद्दामून आपण उपस्थित याची मी राहावं एवढी मी आपल्याला विनंती करतो. The Voice